Okay friends, in previous lecture we are discuss about the blood group ABO किंवा ज्याला आपण म्हटलं ABO blood group system. According to the Landsteiner, the human being consists of main 4 types of blood group, that is known as the blood group A, B, AB and O blood group. त्याला आपण कॉमनली नाव दिलं ABO blood group system. ज्यामधील आपण फर्स्ट पार्ट स्टडी केला डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स ऑफ अँटीजन प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ आरबीसीज टू डिसाइड द ब्लड ग्रुप. लाईक दॅट ए अँटीजन असेल तर ए ब्लड ग्रुप, बी अँटीजन असेल तर बी ब्लड ग्रुप, जर दोन्ही अँटीजन प्रेझेंट असेल तर ब्लड ग्रुप ए बी, आणि जर कुठलाही अँटीजन नसेल ज्याला आपण झिरो इंडिकेट करतात त्याला आपण ओ ब्लड ग्रुप असं म्हटलं. म्हणजेच नील नो अँटीजन इट ॲक्ट्स ॲज झिरोलाच आपण इथं काय म्हणतो ब्लड ग्रुप ओ. अशा पद्धतीनं आपण 4 ब्लड ग्रुप प्रिव्हियस लेक्चरमध्ये कंप्लीट केलेले आहेत. याच्यानंतर आपण जेनेटिकली थोडासा त्याचा रेफरन्सेस पाहिला की एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीममध्ये 4 हे फिनोटाईप आहे जे ब्लड ग्रुप आहेत ते म्हणजेच ए बी अँड ओ. त्याच्यानंतर याचे 6 जिनोटाईप आहेत जे आपण पाहिलं ब्लड ग्रुप एचा होमोझायगस आणि हेटेरोझायगस. ॲक्च्युली याचं डिटेल स्टडी आपण प्रिन्सिपल बेसिस ऑफ इनहेरिटन्समध्ये डिटेल पाहणार आहेत, तर त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतील ज्याला आपण काय म्हटलं होमोझायगस आणि हेटेरोझायगस. याच्यानंतर नेक्स्ट आर्टिकल आपल्याला इथं स्टडी करायचं आहे ज्याला काय नाव दिलं RH ग्रुपिंग. हाही एक वाईडली ॲक्सेप्टेड ब्लड ग्रुपिंग आहे ज्याच्यामध्ये आपण ॲक्च्युअल ब्लड ग्रुप पाहताना आपण अनदर वन फॅक्टर एक पाहिलं जातं ज्या फॅक्टरचं नाव आहे ॲक्च्युअल RH फॅक्टर. RH factor it acts as another one antigen present on the surface of RBCs and that decides the blood group A positive or A negative. म्हणजे ब्लड ग्रुप एखाद्या पर्सन्समध्ये ए ब्लड ग्रुप आहे तर त्यांच्यापैकी परत एक गोष्ट आली जातं की ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह आहे की ए निगेटिव्ह आहे. तर हे डिसाईड करणारा जो अजून एक फॅक्टर आहे, जो अजून एक प्रोटीन आहे जो RBCच्या सरफेसवर असतो ज्याला काय म्हणतो आपण RH ग्रुपिंग. तर याच्याबद्दल आपण ॲक्च्युअल डिस्कशन आजच्या लेक्चरमध्ये करणार आहेत. आणि इथे एक सिम्पल उदाहरण दिलेलं आहे पहा NCERTमध्ये. ज्यावेळेस RH फॅक्टर हा डिसाईड करून आपण ब्लड ट्रान्सफ्युजन करतात ज्यामध्ये मिसमॅचिंग किंवा क्लम्पिंग ऑफ ब्लड ग्रुप होऊ नये म्हणून या फॅक्टरचा विचार केला जातो. तर अतिशय सिंपल असं आर्टिकल आहे पहा. RH स्टँड्स फॉर, RH हा शब्द कुणापासून घेतला द RH हा फॅक्टर पहिल्यांदा जेव्हा डिस्क्राईब केला किंवा डिस्कवर्ड केला तो ज्या मंकीमधून केला ज्याला कॉमन रेझस मंकीज असं म्हणतात. पहा कॉमन मंकी रेझस मंकी जो आहे त्या रेझस मंकीमध्ये फर्स्ट कॉमनली आपल्याला काय भेटला तर इथं RH फॅक्टर डिस्कवर केला म्हणून या RH रेझसचा RH स्टँड्स फॉर द रेझस मंकी म्हणून त्याला आपण काय म्हटलं RH फॅक्टर असं नाव दिलं. RH means RH stands for the rhesus monkeys. These are firstly discovered in the surface of RBCs. That's why that is called as the RH factor. आता प्रश्न असा आहे की RH फॅक्टर कुणाला म्हणतात. तर RH फॅक्टर इट ॲक्ट्स ॲज काय आहे प्रोटीन आहे. इट ॲक्ट्स ॲज अँटीजन. जसं आपण ए अँटीजन पाहिला तसाच RBCच्या सरफेसवर. आता पहा एक्झाम्पल जर घ्यायचं झालं सपोज एखाद्या ह्युमन बिईंगमध्ये ही RBCज प्रेझेंट आहे आणि या RBCच्या सरफेसवर जर का या ठिकाणी अँटीजन पहा या ठिकाणी हा जर असेल अँटीजन ए माहिती आहे आपल्याला याला कोणता ब्लड ग्रुप म्हटलं जातं. करेक्ट आहे ब्लड ग्रुप ए. ठीक आहे. आता इथं दुसरा पार्ट्स पहा जेव्हा अलॉंग विथ द किंवा ए अँटीजन प्रेझेंट असताना याच RBCजवर जर अजून एक फॅक्टर ज्याला आपण नाव दिलं इथं RH फॅक्टर प्रेझेंट आहे. या ठिकाणी अजून एक फॅक्टर आला ज्याला कोणतं नाव दिलं आपण RH फॅक्टर म्हणजे ह्याला RH अँटीजन असं म्हणतात. काय म्हणतो आपण त्याला RH अँटीजन. पहा एक इंडिव्हिज्युअल आहे ज्या इंडिव्हिज्युअलच्या RBCच्या सरफेसवर कोणता अँटीजन होता ए अँटीजन. तर हा ब्लड ग्रुप कोणता झाला ब्लड ग्रुप ए झाला.
पण यांच्या सरफेसवर त्याच RBCsवर जर अजून एक फॅक्टर असेल ज्याला RH फॅक्टर म्हटलं, म्हणजेच तो RH अँटीजन आहे, आणि जर RH अँटीजन प्रेझेंट असेल तर हा ब्लड ग्रुप A असून या ब्लड ग्रुपला काय म्हणतो आपण, A पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप. लक्षात ठेवा, A ग्रुप आणि A पॉझिटिव्ह केव्हा म्हणतो आपण, A अँटीजन आहे म्हणून A ब्लड ग्रुप, आणि अलॉंग विथ द A अँटीजन अनदर वन RH अँटीजन प्रेझेंट ऑन द सेम RBCs, सो दॅट इज नोन एज द टू अँटीजन इज प्रेझेंट. एक आहे A जो ब्लड ग्रुप डिसाईड करतो, आणि दुसरा RH असेल किंवा नसेल डिपेंडिंग अपॉन प्रेझेन्स अँड अब्सेन्स. याच्या बेसिसवर A ब्लड ग्रुपला आपण A पॉझिटिव्ह किंवा A निगेटिव्ह असं म्हणतात. सिमिलर बी पॉझिटिव्ह किंवा बी निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह किंवा ए बी निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह किंवा ओ निगेटिव्ह. हा फॅक्टर कुणावर आहे, डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ RH फॅक्टर. तर इथं आम्हाला एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा ब्लड ग्रुप A म्हणतात तर अँटीजन A हा RBCsवर प्रेझेंट आहे, आणि याच्याशिवाय अजून एक प्रोटीन, अजून एक अँटीजन यांच्या सरफेसवर असेल, आणि ज्या अँटीजनचं नाव आहे RH फॅक्टर किंवा त्यांना म्हणतो आपण RH अँटीजन. तर हा ब्लड ग्रुप कोणता झाला, ब्लड ग्रुप A नसून याला काय म्हणतो आपण, ब्लड ग्रुप A पॉझिटिव्ह. सिमिलर इथं अजून सेम एक्झाम्पल जर आपण पाहिलं, इथं अजून एक इंडिव्हिज्युअलचा आपण जर विचार केला, या इंडिव्हिज्युअलच्या या RBCsवर इथे आपल्याला A अँटीजन आहे, A अँटीजन आहे, आणि या A अँटीजनमुळं यांचा ब्लड ग्रुप हा कोणता असेल बरं, करेक्ट ब्लड ग्रुप A आहे, आणि यांच्या RBCच्या सरफेसवर इथं RH फॅक्टर, कोणता फॅक्टर, RH फॅक्टर जर अब्सेंट असेल, RH फॅक्टर अब्सेंट असेल तर ब्लड ग्रुप हा कोणता असेल, तर याला म्हणतो आपण ब्लड ग्रुप A निगेटिव्ह. लक्षात आलं, जर अँटीजन RH प्रेझेंट असेल तर ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह, आणि जर तो अब्सेंट असेल तर त्याला काय म्हणायचं, निगेटिव्ह, डिपेंडिंग अपॉन द ब्लड ग्रुप. कोणता अँटीजन प्रेझेंट आहे आणि कोणता ब्लड ग्रुप आहे, आणि याच्याशिवाय दुसरा अँटीजन त्याच्यामध्ये RH प्रेझेंट आहे की अब्सेंट आहे. तर कॉमनली आपण वाईल्ड वर्ड जर पाहिलं तर नियर अबाउट अकॉर्डिंग टू द एस्टिमेट NCERTनुसार जर पाहिलं तर 80% पीपल्समध्ये हा RH फॅक्टर प्रेझेंट असतो, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण, A पॉझिटिव्ह, B पॉझिटिव्ह. सिमिलर RH प्रेझेंट आहे तर पॉझिटिव्ह, RH अब्सेंट आहे तर निगेटिव्ह. याच्यानुसार आपण ब्लड ग्रुप जे 4 पाहिलेले आहेत तर त्यांच्यामधील फर्दर 2 ब्लड ग्रुप कोणते होतील, एक तर ब्लड ग्रुप A पॉझिटिव्ह का A निगेटिव्ह, दुसरा ब्लड ग्रुप B असेल तर B पॉझिटिव्ह किंवा B निगेटिव्ह. मला एक उदाहरण सांगतो, A पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप जसं आहे तसं एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. ब्लड ग्रुप AB आहे, सांगा अँटीजन कोणते प्रेझेंट असतील, करेक्ट RBCच्या सरफेसवर दोन्ही अँटीजन ज्यांचं नाव अँटीजन A अँटीजन B, करेक्ट. आणि मी AB पॉझिटिव्ह म्हटल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी परत एक कोणतं अँटीजन सांगायला लागेल, करेक्ट RH फॅक्टर पण प्रेझेंट आहे. म्हणजे प्रत्येक 4 ब्लड ग्रुपला आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये डिसाईड करत असाल तर त्या ठिकाणी कोणता फॅक्टर येतो, RH फॅक्टर. हाही या ठिकाणी विचारात घेतला जातो ब्लड ग्रुप ट्रान्सफ्युजनच्या वेळेस. म्हणून आपल्याला इथं एक टर्म लक्षात ठेवायची आहे की व्हेनेवर द ब्लड ट्रान्सफर फ्रॉम वन पर्सन्स टू अनदर, ज्याला आपण काय नाव दिलं तर डोनर अँड रेसिपियंट. डोनरमध्ये सांगितलं आपण जो कुणालाही ब्लड डोनेट करू शकतो तो कोण असतो, ब्लड ग्रुप O. आणि ब्लड ग्रुप O असेल आणि ते सर्वांना ब्लड ग्रुप डोनेट करत असेल तर त्याला युनिव्हर्सल काय म्हटलं आपण, डोनर. त्यातली त्यात ब्लड ग्रुप O निगेटिव्ह हा युनिव्हर्सली कोण असतो, डोनर. अँड एक्झॅक्टली जो सर्वांकडून ब्लड रिसीव्ह करू शकतो असा कोणता ब्लड ग्रुप आहे, करेक्ट ब्लड ग्रुप AB. मग AB ब्लड ग्रुप, कारण A अँटीजन असेल B अँटीजन असेल तर यांच्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज नील असतात, म्हणून यांना कोणताही ब्लड ग्रुप AB चालतो, A चालतो किंवा B चालतो किंवा ब्लड ग्रुप O. पण ॲक्च्युअल AB निगेटिव्ह असेल तर तो युनिव्हर्सल कोण झाला तर रिसिपियंट झाला. हे सर्व पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कधी कधी डायरेक्टली NCERTच्या टेब्युलर फॉर्ममधून क्वेश्चन्स विचारलं जातं, युनिव्हर्सल डोनर कोण आहे, युनिव्हर्सल रिसिपियंट कोण आहे, RH फॅक्टर प्रेझेंट असेल तर पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, किंवा RH निगेटिव्ह असेल तर RH फॅक्टर प्रेझेंट का अब्सेंट, याच्या बेसिसवर
सिम्पल टर्मचे क्वेश्चन्स तयार होतात. पण इथं परत एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ RH फॅक्टर व्हेनेवर द ब्लड ट्रान्सफ्यूज फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन व्हेनेवर दिस फॅक्टर इज व्हेरी एसेन्शियल. कारण या RH फॅक्टरचा खूप एसेन्शियल रोल आहे. इथं एक एक्झाम्पल मेन्शन्स केलं आहे. व्हेनेवर द वन प्रेग्नंट लेडी किंवा वुमन और मदर टू जस्टेशन पिरियडमध्ये ज्यावेळेस फिटसचा ब्लड ग्रुप हा जर पॉझिटिव्ह असेल आणि त्या मदरचा ब्लड ग्रुप हा जर निगेटिव्ह असेल तर अशा वेळेस फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये कुठलेही कॉम्प्लिकेशन्स होत नाही आहेत. पण सबसिक्वेंट प्रेग्नन्सी ज्यावेळेस होते, सिक्वेन्शियल सेकंड टाईममध्ये ज्यावेळेस प्रेग्नन्सी होते त्यावेळेस एक डिसऑर्डर क्रिएट होते ज्याला इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस असं म्हटलेलं आहे. अतिशय सिंपल टर्म आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला. फर्स्ट ऑफ ऑल असं लक्षात ठेवा, ही एक प्रेग्नंट वुमन आहे, प्रेग्नंट मदर म्हणू आपण त्याला. या मदरच्या बॉडीमध्ये या ठिकाणी इथं हा ग्रोईंग फिटस आहे. याला काय म्हटलं आपण? मदर, प्रेग्नंट मदर. आणि या मदरच्या बॉडीमध्ये हा ग्रोईंग होत असणारा जेस्टेशन पिरियडमध्ये किंवा ड्युरिंग द प्रेग्नन्सी याला काय म्हटलं आपण? फिटस. आता दोन शब्द इथे लक्षात ठेवायचे आहेत. मदर आणि फिटसला जी कनेक्टिव्हिटी करणारा पार्ट्स असतो त्या पार्टला काय म्हणतो आपण? प्लासेंटा. यापैकी हा जो पार्ट आहे याला फिटल प्लासेंटा म्हणू आपण. आणि याच्यानंतर इथे मदरच्या बॉडीमधून जो अटॅच होणारा पार्ट्स आहे याला म्हटलं आपण मॅटर्नल प्लासेंटा. पुढे आपण रिप्रोडक्शनच्या प्रेग्नन्सी पिरियडमध्ये किंवा पार्च्युरेशनमध्ये प्लासेंटा काय आहे तो डिटेल पाहणार आहेत. इथं लक्षात ठेवायचं, हा पार्ट कोणता झाला? फिटल प्लासेंटा. हा कोणता झाला? मॅटर्नल प्लासेंटा. ॲक्च्युअल अंबिलिकल कॉर्ड म्हणतात. आणि या दोघांच्यामध्ये इथं प्लासेंटल बॅरियर्स असतात. काय असतात इथं? प्लासेंटल बॅरियर्स. आता इमॅजिन करा, ही बॉडी मदरची आहे आणि मदर बॉडीमध्ये जो ब्लड आहे तो कोणता आहे? तर ब्लड ग्रुप निगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह ग्रुप. आता कोणताही ब्लड ए असेल बी असेल, एक्झाम्पल कोणतंही घ्या, फक्त निगेटिव्ह का? RH फॅक्टर अब्सेंट आहे. आपण कशाचा विचार करतो इथं? RH फॅक्टर. मग मदरच्या बॉडीमध्ये ही जी RBCज आहे या RBCच्या सरफेसवर RH अँटीजन, इथं लिहितोय मी, RH अँटीजन अब्सेंट आहे. ज्याला काय म्हटलं आपण? नो RH अँटीजन. ठीक आहे. परत एकदा लक्षात ठेवा, मदरच्या ब्लडमध्ये RBCच्या सरफेसवर RH अँटीजन अब्सेंट आहे, म्हणजेच नो अँटीजन प्रेझेंट ऑन द RBCज ऑफ मदर ब्लड. दॅट्स वाय दीज आर ऑल्सो नोन ॲज द प्रेग्नंट वुमन और मदर निगेटिव्ह आहे. नाव दिस मदर ज्यांच्या जस्टेशन पिरियडमध्ये, प्रेग्नन्सी पिरियडमध्ये ज्या फिटसला ग्रोईंग करते, या फिटसमध्ये जो ब्लड ग्रुप आहे किंवा जो ब्लड आहे या ब्लडवर RH फॅक्टर किंवा RH अँटीजन प्रेझेंट आहे. RH अँटीजन प्रेझेंट आहे. परत लक्षात ठेवा, या सरफेसवर RH प्रेझेंट आहे तर फिटस हा काय झाला? पॉझिटिव्ह. आणि मदर ही काय आहे? निगेटिव्ह. तर सिम्पल स्टेप, द मदर निगेटिव्ह, प्रेग्नंट मदर निगेटिव्ह, ग्रोईंग द फिटस RH पॉझिटिव्ह. दोन शब्द लक्षात आला. ज्या मदरचं ब्लड ग्रुप हे निगेटिव्ह आहे, RH फॅक्टर अब्सेंट आहे, आणि ती जी जेस्टेशन करणाऱ्या पिरियडमध्ये ज्या फिटसचा ब्लड ग्रुप पाहिलं तर त्यांच्यामध्ये RH फॅक्टर प्रेझेंट आहे. दोन टर्म, मदर निगेटिव्ह अँड फिटस पॉझिटिव्ह. व्हेनेवर द ब्लड ट्रान्सफ्युजन और फ्रॉम मदर टू फिटस इट ॲक्ट्स ॲज अ ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ बॅरियर दे डू नॉट ट्रान्सफॉर्म. असे बॅरियर्स असतात की ज्यांच्यामध्ये मदरमधून फिटसकडे किंवा फिटसमधून मदरकडे जो जाणारा ब्लड आहे त्या ब्लडला बॅरियर या प्लासेंटामध्ये आहेत. म्हणून फिटसचं ब्लड आणि मदरचं ब्लड
हे एक्सपोज होत नाही आहे किंवा मॅचिंग होत नाही आहे किंवा मिक्सिंग होत नाही आहे, ही आपण सांगतोय किंवा फर्स्ट कंडिशन, फर्स्ट प्रेग्नन्सी. इथं आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. फर्स्ट कंडिशनमध्ये मदर निगेटिव्ह आहे, फिटस पॉझिटिव्ह आहे आणि प्लासेंटामधून ब्लड ट्रान्सफ्युजन होत नाही आहे, म्हणून या दोघांमध्ये कुठलेही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत. पण जेव्हा at the time of delivery or parturition, whenever the umbilical cord it becomes cut, whenever after the parturition, at that time the small amount of blood मदर अँड फिटस थोड्या प्रमाणामध्ये प्रेग्नन्सी कंडिशन, पार्च्युरेशन कंडिशनमध्ये जेव्हा अंबिलिकल कॉर्ड कट केला जातो आणि चाइल्डला सेपरेट मदरपासून केलं जातं, त्यावेळेस त्या ठिकाणी स्मॉल अमाऊंट ऑफ ब्लड हे काय होतं, मिक्सिंग होतं. म्हणून मॅटर्नल ब्लड हे फिटसमध्ये किंवा फिटसमधलं ब्लड हे मॅटर्नलला थोडंसं एक्सपोज होतं. अशा वेळेस इथं जो RH फॅक्टर आहे, तो RH फॅक्टर कंटेनिंग जे ब्लड आहे ते मदरचं कोणतं आहे, RH निगेटिव्ह. म्हणजेच इथं RH निगेटिव्ह आहे आणि इकडून ट्रान्सफर होणारा कोणाला, पॉझिटिव्ह आला. तर आता विचारात लक्षात घ्यायचं आहे की RH पॉझिटिव्ह हा फॅक्टर मदरच्या ब्लडमध्ये आहे का, नाही आहे. म्हणजेच मदरच्या ब्लडमध्ये RH पॉझिटिव्ह फॅक्टर हा कोण झाला, फॉरेन पार्टिकल झाला. मग फॉरेन पार्टिकल आला तर त्यावेळेस मदरमध्ये याच्या अगेन्स्ट, ह्या RH फॅक्टरच्या अगेन्स्ट त्याला किल करण्यासाठी एक फॅक्टर तयार होतो, ज्याला काय नाव देतो आपण, अँटी RH अँटीबॉडी प्रिपेअर. सर्व कंडिशन इथं लक्षात ठेवायची आहे. काय काय म्हटलं मी, मदरचा ब्लड ग्रुप कोणता आहे, निगेटिव्ह, RH निगेटिव्ह मदर आहे आणि फिटस त्यांच्यामध्ये ग्रोईंग होणारा कोणता आहे, RH पॉझिटिव्ह. दोघांच्या प्लासेंटामधील बॅरियर्स कोणते असतात, प्लासेंटल बॅरियर्स असतात, ज्यांच्यामुळं ब्लड मिक्सिंग होतं का, नाही आहे. कंडिशन फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये आहे. त्यामुळेच जेव्हा या फिटसचं पार्च्युरेशनमध्ये किंवा नॉर्मल डिलिव्हरी होताना अंबिलिकल कॉर्ड कट केला जातो, त्यावेळेस थोड्या प्रमाणामध्ये ब्लड काय होतं, एक्सपोज होतं, मिक्सिंग होतं, ज्यामुळं पॉझिटिव्ह हा जो RH फॅक्टर आहे तो मदरच्या बॉडीमध्ये येतो आणि तो पॉझिटिव्ह फॅक्टर जो मदरमध्ये नाही आहे, तो RH फॅक्टर आल्यामुळं त्याच्या अगेन्स्ट मदरच्या बॉडीमध्ये काय तयार होतात, अँटी म्हणजे अगेन्स्ट कुणाच्या, RH फॅक्टरच्या अगेन्स्ट, म्हणून त्याला काय नाव दिलं आपण, अँटी RH. काय तयार होतात, अँटीबॉडीज. आणि ह्या अँटीबॉडीज प्रिपेअर कुणाच्या होतात, मदरच्या बॉडीमध्ये. इथं काही अडचण नाही आहे. पण सेकंड कंडिशनमध्ये काय होतं, ॲट द सेम मदर किंवा सेम लेडी, सेम वुमनमध्ये सेकंड टाईम सक्सेसिव्ह प्रेग्नन्सी असताना हीच कंडिशन जर आपण लक्षात घेतली तर सेकंड प्रेग्नन्सीमध्ये काय होतं, सपोज ही मदर बॉडी आहे, या मदर बॉडीमध्ये ग्रोईंग हा फिटस आहे. ज्या ग्रोईंग फिटसला काय म्हटलं आपण, कोणता ब्लड ग्रुप आहे यांच्यामध्ये, सेम कंडिशन, पॉझिटिव्ह म्हणजे अँटीजन, RH अँटीजन प्रेझेंट आहे म्हणून काय म्हटलं आपण, इथं RBCच्या सरफेसवर RH अँटीजन प्रेझेंट आहे. तर फिटस हा कोण झाला, फिटस पॉझिटिव्ह. आणि मदर कोण आहे, मदरच्या RBCजवर RH अँटीजन अब्सेंट आहे. म्हणजे मदर कोण आहे, निगेटिव्ह. टाईम कोणता आहे, ॲट टाईम द सेकंड प्रेग्नन्सी. सेकंड प्रेग्नन्सीमध्ये मदरचा ब्लड ग्रुप कोणता आहे, RH निगेटिव्ह. आणि यांच्या जेस्टेशन पिरियडमध्ये जो ग्रोईंग फिटस आहे तो फिटसचा ब्लड ग्रुप कोणता आहे, पॉझिटिव्ह. सिम्पल, मदर निगेटिव्ह आहे आणि ग्रोईंग फिटस पॉझिटिव्ह आहे. प्रेग्नन्सी सेकंड टाईम आहे. अशा वेळेस या प्लासेंटल बॅरियर जो असतो, तो प्लासेंटल बॅरियर जेव्हा इथून ट्रान्सफॉर्मेशन करतो त्यावेळेस इथं अँटी RH तो ट्रान्सफॉर्म करतो. आता अँटी RH इथं पार्ट लक्षात ठेवा. मदरला ज्यावेळेस फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये पार्च्युरेशनच्या वेळेस ब्लड मिक्सिंग झालं त्यावेळेस मदरच्या बॉडीमध्ये काय प्रिपेअर झाल्या, अँटी RH अँटीबॉडीज प्रिपेअर झाल्या. म्हणजे आता मदरच्या बॉडीमध्ये कोणता फॅक्टर प्रेझेंट आहे, करेक्ट, अँटी RH अँटीबॉडीज प्रेझेंट आहे. इथं मी लिहितो आहे
RH antibody present in mother. आता त्यावेळेस पहा, ज्यावेळेस अँटी-RH अँटीबॉडीज असतात विच इज एक्झॅक्टली सिमिलर, हे कुणासारखे असतात, सिमिलर टू द इम्युनोग्लोबिन्स जी, IgG सारखे असतात. आणि या IgG अँटीबॉडीज जे असतात या प्लासेंटल बॅरियर्समधून त्या कशा असतात, ट्रान्सफॉर्म असतात. म्हणजेच मॅटर्नल ब्लडमध्ये अँटी-RH अँटीबॉडीज प्रिपेअर झाल्या, फर्स्ट टाईम प्रेग्नन्सीमध्ये एक्सपोज ब्लड झालं, RH फॅक्टर हा मदर बॉडीमध्ये आला, तर त्यांच्यामध्ये कोणत्या बॉडीज तयार झाल्या, अँटी-RH अँटीबॉडीज तयार झाल्या. अँटी-RH अँटीबॉडी तयार ज्यावेळेस होतात त्यावेळेस त्या अँटी-RH अँटीबॉडी मधरमधून हे इम्युनोग्लोबिन जी सारख्या सिमिलर असतात आणि जो प्लासेंटल बॅरियर असतात त्या प्लासेंटल बॅरियरमधून त्या क्रॉस होतात. म्हणजे सेकंड टाईम पॉझिटिव्ह कोण आहे, फिटस आहे, मदर निगेटिव्ह आहे, पण मदरच्या बॉडीमध्ये काय प्रिपेअर झाल्यात, अँटी-RH अँटीबॉडी, आणि त्या प्लासेंटल बॅरियरमधून कुठे होतात, ट्रान्सफर होतात. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे अँटी-RH अँटीबॉडी ज्यावेळेस फिटसच्या बॉडीमध्ये ट्रान्सफर होतात प्लासेंटल बॅरियरमधून, तेव्हा यांच्या RBCच्या सरफेसवर कोण आहे, RH अँटीजन. काय होतं इथं लक्षात ठेवायचं, हा झाला RBCचा सरफेस, यांच्यावर कोण आहे, RH अँटीजन प्रेझेंट आहे. RH अँटीजन प्रेझेंट कुणामध्ये आहे, फिटसमध्ये. इथे या फिटसमध्ये मॅटर्नलकडून कोणता फॅक्टर आला, अँटी-RH अँटीबॉडी ट्रान्सफर झाला. यावेळेस ह्या अँटी-RH अँटी मीन्स अगेन्स्ट कुणाच्या, RH अँटीजनच्या, म्हणजे RHच्या अगेन्स्ट अँटीबॉडी जे काम करतात त्याला अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन्स म्हणतात. म्हणजेच ह्या अँटीबॉडीज ह्या कुणाला किल करतात, अँटीजनला. म्हणजेच अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन्स होऊन ह्या RBCजला काय करतात, त्या डिस्ट्रक्ट करतात. RBCचं क्लम्पिंग होतं. म्हणजेच या ठिकाणी या ब्लडमधील ज्या RBCज असतात त्या RBCजवर असणारा RH फॅक्टरला ह्या अँटीबॉडीज किल करतात. आणि याचं डिसऑर्डरला आपण काय म्हणतात, इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस. काय टर्म वापरला आपण, इरिथ्रोब्लास्टोसिस fetalis. Now this erythroblastosis disorder is created due to the presence of RH factor. तर इथं तुम्हाला टर्म लक्षात ठेवायची आहे. फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये मदर निगेटिव्ह आहे, फिटस पॉझिटिव्ह आहे, बॅरियरमुळं कुठलंही ट्रान्सफ्युजन होत नाही आहे, कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट होत नाही. पण ॲट द टाईम ऑफ पार्च्युरेशन स्मॉल अमाऊंट ऑफ ब्लड इज एक्सपोज्ड मॅटर्नल अँड फिटस, ज्यामुळं सेव्हिअर किंवा थोड्या प्रमाणामध्ये माइल्ड ॲनिमिया किंवा जॉन्डिस होऊ शकतो. पण जर का सेम लेडीमध्ये सेकंड टाईम प्रेग्नन्सीमध्ये फर्स्टमध्ये एक्सपोजन झाल्यामुळं मदरच्या बॉडीमध्ये अँटी-RH अँटीबॉडीज प्रिपेअर होतात आणि ज्या RHच्या अपोज काम करतात. आणि जर सेकंड टाईममध्ये जर अँटी-RH अँटीबॉडीज मदरमध्ये आहेत, मदर निगेटिव्ह आहे आणि हा कोण आहे, पॉझिटिव्ह आहे, पण यांच्या बॅरियरमधून जे अँटी-RH अँटीबॉडीज असतात ह्या कुणासारख्या असतात, IgG इम्युनोग्लोबिन जी सारखे असतात, ज्या प्लासेंटामधून काय होतात, क्रॉस होतात. आणि म्हणून मदरच्या बॉडीमधून त्या अँटी-RH अँटीबॉडी कुठे जातात, फिटसमध्ये. पण फिटसच्या ब्लड ग्रुप फिटसच्या RBCजवर कोणता फॅक्टर आहे, RH अँटीजन आहे. याच्या अगेन्स्ट कोण आहेत, ह्या अँटीबॉडीज, यांच्यामध्ये रिॲक्शन्स होतं आणि या इरिथ्रोसाइट जे आहेत त्या इरिथ्रोसाइट्स काय होतात, बस्ट होतात, रप्चर्स होतात, क्लम्पिंग होतात. यालाच म्हणतो आपण इरिथ्रोब्लास्टोसिस फेटॅलिस. अँड दिस ऑर्डर इज क्रिएटेड ड्यू टू द वन ऑफ द फॅक्टर, दॅट फॅक्टर इज नोन ॲज द RH फॅक्टर. अतिशय सिम्पल पार्ट आहे. म्हणजे इथं तुम्हाला असं लक्षात ठेवायचं आहे, हे झालं प्रेग्नंट वुमन्समध्ये. असंही आपण लक्षात ठेवायचं, एखादा डोनर आहे आणि एखादा रिसिपियंट आहे. ज्यावेळेस RH निगेटिव्ह पर्सन्सकडून RH पॉझिटिव्हकडे ज्यावेळेस आपण ब्लड ट्रान्सफ्युजन करतात त्यावेळेस त्या ठिकाणी ब्लड ट्रान्सफ्युजन फर्स्ट टाईममध्ये निगेटिव्ह असल्यामुळं त्यांच्यामध्ये कोणते पार्ट तयार होतील, अँटी-RH अँटीजन. पण सेकंड टाईममध्ये हाच प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतं, जे इथं एक्झाम्पल NCERTमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, प्रेग्नंट वुमन किंवा मदर अँड देअर ग्रोईंग फिटस. तर याला कोणता पार्ट्स म्हटलं आपण, RH ग्रुपिंग. आणि याच्यावर एक ट्रीटमेंट लक्षात ठेवायचं आहे. व्हेनेवर फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये ज्यावेळेस ब्लड एक्सपोज होतं त्या अँटी-RH अँटीबॉडीजच्या अपोज जे रिॲक्शन्स होऊन येत, म्हणजे एक इंजेक्टेबल हे आफ्टर पार्च्युरेशन दिलं जातं, ज्यामुळं अँटी-RH अँटीबॉडीज ह्या प्रिपेअर होत नाही आहेत. म्हणजे अँटी-RH अँटीबॉडी
नॉर्मली प्रिपेअरिंग इंजेक्टेबल हे आफ्टर पार्च्युरेशन दिलं जातं, म्हणून सेकंड सबसिक्वेंट प्रेग्नन्सीमध्ये हा प्रॉब्लेम क्रिएट होत नाही आहे. तर इथं तुम्हाला ABO ब्लड ग्रुप आणि दुसरा फॅक्टर लक्षात ठेवायचा आहे RH ग्रुपिंग. तर इन शॉर्ट काय लक्षात ठेवायचं आहे पहा, RH हा एक सिमिलर अँटीजन आहे जो सर्वांच्याच ब्लड ग्रुपच्या RBCजवर प्रेझेंट असेल असं काही नाही आहे, पण ॲप्रॉक्सिमेटली 80% हा प्रेझेंट असतो. आणि हा जर प्रेझेंट असेल तर तो ब्लड ग्रुप हा कोणता असतो, पॉझिटिव्ह. आणि हा जर अब्सेंट असेल तर ब्लड ग्रुप कोणता असतो, निगेटिव्ह. याच्यानुसार आपण 4 ब्लड ग्रुपचे 8 म्हणजेच A पॉझिटिव्ह, A निगेटिव्ह, B पॉझिटिव्ह, B निगेटिव्ह, AB पॉझिटिव्ह, AB निगेटिव्ह किंवा O पॉझिटिव्ह, O निगेटिव्ह. त्याच्यानंतर पाहिलं आपण की जेव्हा या ब्लड ग्रुपचं ज्यावेळेस मिसमॅचिंग किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन करताना RH फॅक्टर हा विचारात का घेतला जातं, त्याचं एक्झाम्पल दिलं की फर्स्ट टाईममध्ये जर आपण निगेटिव्ह मदर करून ग्रोईंग फिटसमध्ये पॉझिटिव्ह आहे त्यावेळेस ब्लड एक्सपोज होत नाही आहे, म्हणून यांच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट होत नाही. पण जेव्हा पार्च्युरेशनच्या वेळेस हे एक्सपोज होतात त्यावेळेस मदरच्या बॉडीमध्ये RH फॅक्टर नसतो. मग RH निगेटिव्ह आहे तर मदरमध्ये RH अँटीजन आहेत का, नाही आहेत. मग RH अँटीजन जर आले तर त्याच्या अगेन्स्ट त्याला किल करण्यासाठी इम्युनिटी काय तयार करते, त्याला अँटीबॉडीज तयार करतात. म्हणजे सेकंड टाईममध्ये मदरच्या बॉडीमध्ये काय प्रिपेअर आहेत, RH अँटीबॉडी प्रिपेअर आहेत. आणि सेम कंडिशन सेकंड प्रेग्नन्सीमध्ये मदरमध्ये काय प्रिपेअर झाल्यात, अगेन्स्ट RH अँटीबॉडीज. आणि ग्रोईंग फिटस जर पुन्हा पॉझिटिव्ह असेल तर यांच्यामध्ये ह्या अँटीबॉडीज ट्रान्सफर होतात आणि ट्रान्सफर झालं की यांच्या सरफेसवर जे अँटीजन आहेत ते RHला हे अँटीबॉडी रिॲक्शन्स करतात आणि त्यांना ते काय करतात, क्लम्पिंग करतात. त्याच डिसऑर्डर एरिथ्रोब्लास्टस फिटॅलिस असं म्हटलेलं आहे. तर हा पार्ट झाला आपला ABO ब्लड ग्रुप आणि दुसरं त्याला म्हटलं आपण RH ग्रुपिंग. तर इथं हा आर्टिकल आपला कंप्लीट झाला आहे. याच्यानंतर पहा ब्लडचं एक लास्ट आर्टिकल आपल्याला इथं स्टडी करायचं आहे, ज्याला काय नाव दिलं पहा, कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. कशाला म्हणतो आपण कोॲग्युलेशन ऑफ ब्लड, कोॲग्युलेशन ऑफ ब्लड इट ॲक्ट्स ॲज अ ब्लड क्लॉटिंग. याला सिनोनेममध्ये आपण क्लॉटिंग ऑफ ब्लड म्हणतात. ज्याला सिम्पल टर्ममध्ये जर आपण पाहिलं, जेव्हा आपल्या बॉडीमधील कुठलाही पार्ट इंज्युअर्ड होतो त्यावेळेस ब्लड वेसलमधून ब्लड काय होतं, फ्लो होतं आणि आफ्टर सम टाईम नॉर्मली और नॅचरली ते काय होतं तिथं स्टॉप होतं. त्याला क्लॉटिंग फंक्शन असं म्हणतो आपण. याच टर्मला आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये पाहायचं आहे. एक टर्म लक्षात ठेवायचं, व्हॉट इज द ॲक्च्युअल प्रोसेस ऑफ कोॲग्युलेशन ऑफ ब्लड असं म्हटलं तर सिम्पल टर्म लक्षात ठेवायचं, द प्रोसेस ऑफ कोॲग्युलेशन ऑफ ब्लड इन विच व्हेनेवर द फ्लोइंग ऑफ ब्लड विदिन द ब्लड वेसल व्हेनेवर एक्सपोजर टू द ॲटमॉस्फेरिक एअर. At that time, the blood transforms into the semi-solid state. It acts as a clot. त्या सेमी सॉलिड स्टेटलाच काय म्हणतात, क्लॉट. आणि त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. सिम्पल टर्म, whenever the blood flowing within the blood vessel at that time they do not clotting. याचं कारण आपल्याला माहीत असायला पाहिजे की आपल्या ब्लड व्हेसलमधून जेव्हा ब्लड फ्लो होतं त्यावेळेस अँटीकोॲग्युलंट हिपॅरिन नावाचं जे कंपोनंट आहे जे मास्ट सेल सिक्रेट करते ते ब्लडमध्ये प्रेझेंट असतं. ॲक्च्युअली ते प्लाझ्मामध्ये प्रेझेंट आहे, ज्यांच्यामुळं ब्लड व्हेसलमधून फ्लो होताना तो नॅचरल क्लॉटिंग होतं का, नाही आहे. पण जेव्हा ब्लड व्हेसल जरी रप्चर झाली, इंज्युअर्ड झालं तर इथून ब्लड काय होतं, फ्लो होतं. आणि हा ब्लड जेव्हा ॲटमॉस्फिअरच्या एअरमध्ये एक्सपोज होतं तेव्हा या इंज्युअर्ड टिश्यूमध्ये आफ्टर सम टाईम सम फिजिओकेमिकल चेंजेस रिॲक्शन्स होतात, ज्यामुळं नॅचरली ब्लड तिथं सेमी सॉलिड स्टेटमध्ये होतं. त्याच सेमी सॉलिड स्टेटला आपण क्लॉट म्हणतात आणि याच प्रोसेसला कोॲग्युलेशन ऑफ ब्लड असं म्हणतात. What is the process of coagulation of blood? The process of clotting of blood whenever the blood exposed कुठे येईल, ॲटमॉस्फेरिक एअर. मग याचा अर्थ असं लक्षात ठेवायचं, या प्रोसेस हे एक सिंगल टर्म प्रोसेस आहे का, नाही आहे. ही प्रोसेस ही फार कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे, मल्टी प्रोसेस आहे. म्हणजेच अनेक मल्टिपल स्टेप्स होतात, मल्टी स्टेप प्रोसेस म्हणतो आपण त्याला. पण यांच्यामध्ये जेव्हा क्लॉटिंग ऑफ ब्लड होता तर याच्या मेन 3 स्टेप तुम्हाला
तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, ज्या आपण डिटेल नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार की ॲक्च्युअल त्याला कॅस्केड थेअरी म्हणतात किंवा कॅस्केड मेकॅनिझम म्हणतात. पण याच्या प्रोसेसचे मेन 3 टर्म लक्षात ठेवायचं. फर्स्ट, जेव्हा हे ब्लड क्लॉटिंग होतं त्यावेळेस फर्स्ट प्रोसेस काय होतं, तर इथं फॉर्मेशन ऑफ प्रोथ्रोम्बिक ॲक्टिवेटर तयार होतात. काय तयार होतं, फॉर्मेशन ऑफ. फर्स्ट स्टेप कोणती आहे, फॉर्मेशन ऑफ प्रोथ्रोम्बिक ॲक्टिवेटर. या ठिकाणी कुणाचं फॉर्मेशन होतं, फॉर्मेशन ऑफ प्रोथ्रोम्बिक ॲक्टिवेटर. जेव्हा इंज्युअर्ड जे टिश्यू होतात, आता इमॅजिन करा सपोज माझ्या बॉडीमधील या ब्लड वेसल इथं रप्चर झाला, तर हा टिश्यू कोणता झाला, इंज्युअर्ड, ज्याला आपण इंजुरी म्हणतो आपण, इंज्युअर्ड टिश्यू झाला. तर या इंज्युअर्ड टिश्यूमधून आणि प्लेटलेट्समधून एक फॅक्टर रिलीज होतात आणि ते फॅक्टर्स हे कोणते फॅक्टर्स असतात, प्रोथ्रोम्बिक ॲक्टिवेटर फॅक्टर्स असतात. जे फॅक्टर ॲक्च्युअल काय करतात, तर सेकंड स्टेपमध्ये दिस प्रोथ्रोम्बिक फॅक्टर कन्वर्ट. सेकंड स्टेपमध्ये काय होतं, प्रोथ्रोम्बिन इज कन्वर्टेड इनटू थ्रॉम्बिन. सेकंड स्टेप, कन्व्हर्जन ऑफ प्रोथ्रोम्बिन इनटू द थ्रॉम्बिन. एवढंच नाव लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट स्टेप काय होते, फॉर्मेशन ऑफ प्रोथ्रोम्बिक ॲक्टिवेटर, कोॲग्युलेशन ऑफ ब्लडसाठी, ब्लड क्लॉटिंगसाठी पहिल्यांदा कुणाचं फॉर्मेशन व्हायला पाहिजे, प्रोथ्रोम्बिक ॲक्टिवेटर तयार पाहिजेत. आणि प्रोथ्रोम्बिक ॲक्टिवेटर तयार करणारे 2 कंपोनंट असतात, एक इंज्युअर्ड टिश्यू आणि दुसरा बॉडीमधल्या प्लेटलेट. आपण फॉर्मड एलिमेंट्समधील तिसरी ब्लड सेल्स पाहिली होती, कोणती, थ्रोम्बोसाइट, ज्याला दुसरं नाव काय, प्लेटलेट. मेन फंक्शन्स काय, कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. तर तिथं नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला, ब्लडमधील थ्रोम्बोसाइट्समधील ज्या प्लेटलेट्स असतात ते एक स्पेशलाइज्ड फॅक्टर तयार करतात, ज्या फॅक्टरचं नाव आहे प्रोथ्रोम्बिक ॲक्टिवेटर फॅक्टर. आणि दुसरा, जिथं बॉडीचा पार्ट इंज्युअर्ड झाला तिथून त्या इंज्युअर्ड टिश्यू हा एक फॅक्टर तयार करतात आणि फायनली काय तयार होतं, प्रोथ्रोम्बिक फॅक्टर. म्हणजे डायरेक्टली ही रिॲक्शन आहे का, नाही आहे, मल्टिपल स्टेप्स होतात, ते डिटेलमध्ये आपण पुन्हा पाहणार आहेत. फक्त इथं नाव लक्षात ठेवायचं, कोॲग्युलेशन ऑफ ब्लड कंप्लीटेड मेनली 3 स्टेप. फर्स्ट स्टेप इज नोन ॲज द फॉर्मेशन ऑफ प्रोथ्रोम्बिक ॲक्टिवेटर. हे जेव्हा तयार होतात त्यावेळेस ते कुणाचं कन्व्हर्जन करतात, प्रोथ्रॉम्बिनचं कन्व्हर्जन थ्रॉम्बिनमध्ये करतात. आणि परत या ठिकाणी तिसरी स्टेप होते, ज्यांच्यामध्ये जो फायब्रिनोजीन असतो, कोणता, फायब्रिनोजीन इज कन्व्हर्टेड इनटू फायब्रिन. फायब्रिनोजीनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, फायब्रिनमध्ये होतं, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ थ्रॉम्बिन अँड फोर्थ क्लॉटिंग फॅक्टर, ज्याला आपण कॅल्शियम फॅक्टर्स असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी पहा, फायब्रिनचं कन्व्हर्जन कशात होतं, फायब्रिनमध्ये होतं. आणि फायब्रिन हा मोनोमर एक थ्रेड असते आणि यांचंच पॉलिमरायझेशन्स होऊन या ठिकाणी थ्रेड तयार होतात. आणि ज्या ठिकाणी या थ्रेड तयार झाल्या तिथं ब्लड काय होतं, क्लॉटिंग होतं. एक इमॅजिन करा, ही एक ब्लड व्हेसल्स आहे, ही ब्लड व्हेसल्स या रिजन्समध्ये कट झालं, तर हा झाला पार्ट इंज्युअर्ड टिश्यू. इथून इंज्युअर्ड टिश्यूजमधून कशाचं फॉर्मेशन होणार, प्रोथ्रोम्बिक ॲक्टिवेटर. ते कुणाला कन्वर्ट करणार, प्रोथ्रोम्बिनला थ्रोम्बिनमध्ये. हा थ्रोम्बिन कुणाला कन्वर्ट करणार, फायब्रिनोजीनचं फायब्रिन. फायब्रिन हे कोण आहे, एक सिंगल थ्रेड आहे, यांचं पॉलिमरायझेशन होतं आणि या ठिकाणी यांचं इथं नेटवर्क तयार होतं. आणि या नेटवर्कमध्ये या ठिकाणी ज्या डेड RBCs किंवा WBCs असतात, या नेटवर्कमध्ये या ठिकाणी अशा क्लॉट होतात आणि याच प्रोसेसला काय म्हणतो आपण, कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. तर या मेजर फक्त 3 स्टेप तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. फर्स्ट स्टेप, कोॲग्युलेशन ऑफ ब्लड म्हणजे काय, जेव्हा ब्लड हे इंज्युअर्ड टिश्यूमधून ॲटमॉस्फिअरमधल्या एअरला एक्सपोज होतं त्यावेळेस त्या ब्लडचं कन्व्हर्जन हे ट्रान्सफॉर्मेशन कशात होतं, सेमी सॉलिड स्टेटमध्ये, त्याला क्लॉट म्हणतात. आणि या प्रोसेसला कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. ही मेन 3 प्रोसेसमध्ये कंप्लीट होते, ज्या प्रोसेसचं नाव पहिल्यांदा फॉर्मेशन प्रोथ्रोम्बिक ॲक्टिवेटर होतात, डिटेलमध्ये पाहणार ते ॲक्च्युअल कसे तयार होतात. दुसरा पार्ट, प्रोथ्रोम्बिक ॲक्टिवेटर तयार झाले की प्रोथ्रोम्बिनचं कन्व्हर्जन कशा करतात, थ्रॉम्बिनमध्ये. त्यानंतर या थ्रॉम्बिन काय करतात, फायब्रिनचं कन्व्हर्जन कशात करतात, फायब्रिन. ह्या जशा 3 स्टेप आहेत, असे
ब्लड क्लॉटिंग फॅक्टर आपल्या बॉडीमध्ये 13 क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत आणि ज्या 13 क्लॉटिंग फॅक्टरमध्ये मल्टिपल स्टेप्स होतात ज्याला कॅस्केड मेकॅनिझम असं म्हणतात, कॅस्केड थेरी ऑफ मेकॅनिझम. तर हा कोॲग्युलेशन ऑफ ब्लड आपण डिटेल्स नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहेत आणि याच्यासोबत लास्ट फ्लुइड आपल्याला या टॉपिकमधलं पाहायचं आहे ज्याचं नाव आहे लिम्फ. आजपर्यंत आपण या ठिकाणी काय काय स्टडी केलं आहे? बॉडी फ्लुइड अँड टिश्यूमधील सुरुवातीला आपण ब्लडमधील येणारे मेन 3 कंपोनंट 3 सेल पाहिला, RBCs, WBC आणि प्लेटलेट. याच्यानंतर आपण त्या ठिकाणी ब्लड ग्रुप सिस्टीम स्टार्ट केलं, ABO ब्लड ग्रुप या ठिकाणी पाहिलं. आज आपण RH फॅक्टर पाहिलेला आहे आणि जस्ट इंट्रोडक्शन्स अबाउट द कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. तर ॲक्च्युअल ही कोॲग्युलेशन ऑफ ब्लड आणि लिम्फ हा डिटेलमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टार्ट करतोय. तर या ठिकाणी आज आपण थांबतोय. ओके, लेट अस स्टॉप हिअर. Thank you.